हॅलो मंडळी, नमस्कार. माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मॅगी मंचुरियन रेसिपी बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊ. 2 मॅगीचे पॅकेट, बारीक कट केलेला गाजर, बारीक कट केलेली कोथिंबीर, लसूण बारीक कट केलेला, आलं बारीक कट केलेलं, 1 कप मैदा, 1 छोटा कप कॉर्नफ्लॉवर, मॅगी मसाला, बारीक कट केलेला कांदा, शिमला मिरची छोटी घेतली बारीक कट केलेली आणि बॉईल करून घेतलेली मॅगीचं 1 पॅकेट. हे आहे आपलं मंचुरियनचं साहित्य. 1 चमचा मिरेपूड, 1 चमचा ऑर्गॅनो, कॉर्नफ्लॉवर स्लरी आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे. लसूण आलं कट करून घेतलेले आहेत मिक्स, आणि इतर काही भाज्या आहेत, टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची जाडसर कट करून घेतले. काही व्हिनेगर होतं आणि सॉसेस आहेत. तर एका बाउलमध्ये मी मॅगी टाकून घेतली. गाजर, शिमला मिरची, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरेपूड, ऑर्गॅनो, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मॅगी मसाला, विनेगर, सोया सॉस आणि रेड चिली सॉस. तुमच्याकडे रेड चिली नसेल तर तुम्ही मंचुरियनची शेजवान चटणी मिळते ती टाकली तरी चालेल. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तुमचं जर पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही थोडा मैदा मिक्स करू शकता. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि एका छोट्या बाउलमध्ये मी कोरडी मॅगी काढलेली होती ती आता आपल्याला त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत. हे आता आपले बॉल्स तयार आहेत. आता हे बॉल्स आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर. सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले बॉल्स झालेले आहेत. सगळे बॉल्स फ्राय करून झाले आहेत. आता इकडे ग्रेव्ही बनवायला घेऊयात. 1 मोठा चमचा तेल, लसूण आलं टाकलं, इतर भाज्या टाकून घ्यायच्या आणि परतून घ्यायच्या. भाज्या जास्त शिजवायच्या नाही, थोड्या कच्च्या राहू द्यायच्या. 2 हिरव्या मिरच्या उभे चिरून घेतल्या होत्या. ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. इकडे आपले ग्रेव्ही तयार आहे. आता यात मंचुरियन बॉल्स टाकून घेऊ आणि परतून घेऊ. बघा आपले बॉल्स किती छान झालेले आहेत. मंचुरियन आपली तयार आहे. चला तर मग मंडळी, अशीच नवी नवी रेसिपी पाहण्यासाठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.